अरे येऊन येऊन येणार कोण? थुकरटवाडी शिवाय हायच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? हवा येऊ द्याशिवाय हायच कोण? धन्यवाद 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 मंडळी. तर आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांचे मी आभार मानतो की गेले इतके दिवस जवळपास वर्षभरापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये तुमच्या मतदानामुळे नंबर 1 शो ठरलेला आहे. त्यामुळे असंच तुम्ही आमच्यावरती प्रेम करत राहा आणि आम्हाला असंच मतदान तुमच्या प्रेमातून करत राहा. काय म्हणतो मंडळी, आज थोडी माझी भाषा बदलली आहे ना, लुक पण बदललेला आहे. थोडासा असा राजकारणी लुक आलाय ना मलाच नाही, थुकरटवाडीला सुद्धा आलाय. बघा ना, पताका वगैरे लावलेले आहेत, बॅनर वगैरे लागलेले आहेत. यावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आज आमच्या या आवडत्या गावामध्ये इलेक्शनचं वातावरण आहे. हो हो, इलेक्शनचं वातावरण आहे. आणि आज आमच्या कार्यक्रमाच्या इतिहासात, गेले वर्षभर कार्यक्रम चालू आहे, पण या कार्यक्रमाच्या इतिहासात आज एक वेगळी घटना घडणार आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रम पाहिलेला आहे, पाहत आहात. या मंचावरती आत्तापर्यंत नाटकाच्या निमित्तानं, सिनेमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या अभिनेत्री आल्या, अभिनेते आले. पण आज पहिल्यांदा असं होणार आहे की या मंचावरती महाराष्ट्राचे लाडके नेते येणार आहेत. मंडळी, त्यांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्यांचा सगळ्यांचा श्वास मात्र मराठी आहे. मराठी माणसासाठी काहीतरी करण्याची इच्छा ठेवून ते राजकारणात आले आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ते नेहमीच झगडत राहिले आणि भविष्यातही राहणार आहेत. तर मी सुरुवात करणार आहे अशा एका दिग्गज व्यक्तिमत्वापासून. खरं तर मी सगळ्यांचाच फॅन आहे हे मी नेहमी म्हणतो, पण मी त्यांचा खरंच मोठा फॅन आहे. आज जे लोक इकडे येणार सगळ्यांचाच मी फॅन आहे. कारण त्यांच्याकडे बघितल्यानंतरच एक आदरयुक्त भीती वाटते सगळ्यांना. पण ते तसे नाही आहेत हे मला कळलेलं आहे त्यांच्या घरच्या लोकांकडून. त्यामुळे ते आल्यानंतर मला बघायचं आहे की किती मजा येणार आहे. या मंचावरती सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये आपण आमंत्रित करणार आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कोकणचे सुपुत्र, काँग्रेसचे आक्रमक नेते माननीय नारायण राणे साहेब. क्या बात है सर, मनापासून या गावामध्ये मी तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. हे आमचं गाव आहे सर, गावातले तुम्ही आहात. मी काय वेगळं सांगायचं, गावाबद्दलचं प्रेम प्रत्येकाला असतं. तसं हे माझं गाव आहे सर, ज्याचं नाव फार विचित्र आहे, थुकरटवाडी असं नाव आहे. आणि या गावामध्ये आत्तापर्यंत वेगवेगळे दिग्गज येऊन गेले जे कला क्षेत्रातले होते. पण आज महाराष्ट्रातले लाडके नेते आलेले आहेत आणि नारायणरावजी राणे साहेब आलेले आहेत म्हटल्यानंतर तर आनंद द्विगुणित झालेला आहे. सरांचं मनापासून स्वागत करतो. आणि सर, मी असं ऐकलेलं आहे की तुमच्या घरी हा कार्यक्रम पाहिला जातो, खरं आहे का सर? हो, हा कार्यक्रम नित्यनेमाने पाहिला जातो आणि मी स्वतः पाहतो. अरे वा 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 वा. आणि मला अतिशय आवडतो हा कार्यक्रम. सध्या तरी टी व्हीवर सगळ्या चॅनलमध्ये आज हवा येऊ दे हा कार्यक्रम अतिशय गाजतोय आणि लोकप्रिय झाला आहे. तुमचा आणि तुमच्या टीमचं मी अभिनंदन करतो. अतिशय चांगलं मनोरंजन तुमचे कलावंत आणि तुम्ही करत आहात. खरंच तुमचे आभार मानायला पाहिजेत आणि तुमचं अभिनंदन करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. पण सर, आजचा विषय पण आम्ही एक वेगळा निवडलेला आहे. खरं तर वेगवेगळ्या पक्षाचे नेते वेगवेगळ्या मंचावरती एकत्र येतात, पण एकाच मंचावरती आज एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तो कसा वाटला? नाही, अतिशय चांगला उपक्रम आहे तुमचा. नाहीतरी आम्ही वेगवेगळ्या निवडणूक, वेगवेगळ्या कार्यक्रमात आपापले पक्ष आणि आपल्या पक्षाचं धैर्य धोरण सांगत आम्ही फिरत असतो. पण आज तुमचा मंच आहे, या महाराष्ट्रातील विविध पक्षाचे नेते आज एकत्र येतील आणि एकत्र येऊनही एक एक खरी लोकशाही महाराष्ट्रात आहे याचा प्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्त आणून देतील असं मला विश्वास आहे. सरांचं मी मनापासून स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या साहेबांसाठी. तर नारायण राणे साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. खरं तर माणूस उगाच मोठा होत नाही, त्याची मुळं घट्ट असतात, म्हणून हा माणूस इतका मोठा झालेला आहे.
शून्यातून सुरुवात केली साहेबांनी आणि आज स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व या महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेलं आहे. तर अशाच एका व्यक्तीला आता मी आमंत्रित करणार आहे, ज्यांनी सुद्धा शून्यातून सुरुवात केली आणि आज स्वतःच्या नावाचं एक वेगळं साम्राज्य त्यांनी जगभरात निर्माण केलेलं आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे रिपब्लिकन पक्षाचे लढाऊ नेते खासदार रामदासजी आठवले साहेब. आज सर घोषणाबाजीनं आमचं गाव दुमदुमून गेलेलं आहे. हे आमचं गाव आहे, साहेबांना मी आत्ता सांगितलं. थुकरटवाडी नावाचं आमचं हे छोटंसं गाव. आता आम्ही सगळे लोक निवडणुकीमध्ये एकत्र येत नाही, पण नंतर आम्ही एकत्र येतो आणि आपण आम्हा सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. या महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर आम्हा सर्वांना एकत्रित बोलावून जर महाराष्ट्राचं कल्याण होत असेल तर त्यामध्ये आनंद आहे आम्हाला. वाह 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 वाह. सर मनापासून मी तुमचं स्वागत करतो. तुमच्याबरोबर भरपूर गप्पा मारायच्या आहेत आणि सर फक्त नेते नाही आहेत तर त्यांच्यामध्ये एक खूप मोठा कलाकार दडलेला आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर त्याबद्दलही मला चर्चा करायची आहे. मी सरांना विनंती करेन, प्लीज तुम्ही आमच्याबरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सरांसाठी. सर तर मंडळी, आठवले साहेबांचं आपण स्वागत केलं. खरं तर सिनेमामध्ये जसे हँडसम हिरो असतात, हँडसम व्यक्तिमत्व असतात, तशी राजकारणात सुद्धा आहेत. सर तर हँडसम आहेत, सर पण आहेत. पण आता आणखीन एका हँडसम व्यक्तीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर मला त्यांच्याकडे बघून असं वाटतं की ते सतत असं वाटतं की ते हिरो झाले असते तर खूप मजा आली असती, हिरो झाले असते तर खूप मजा आली असती. तर आता त्यांना आमंत्रित करणार आहे जे मन से बोलतात. हे सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि माननीय राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी सन्माननीय नितीन सरदेसाई. क्या बात है सर, मनापासून स्वागत या मंचावरती. आणि तुम्ही येण्यापूर्वीच मी असं म्हटलं की मला तुमच्याकडे पाहिलं ना की असं वाटतं की सर तुम्ही हिरो असतात तर मला खूप छान वाटलं असतं, कारण विनोद खन्नासारखी पर्सनॅलिटी आहे सरांची. सर मनापासून स्वागत. कसं वाटतंय आमच्या या गावात येऊन? नाही, फारच छान वाटतंय, कारण राजकारणाच्या निमित्ताने अनेक टी व्ही चॅनेलवरती चर्चेला जात असतो. असे सगळे लोक बरेचदा आम्ही असतो, पण ते एक वेगळं वातावरण असतं. या वातावरणामध्ये आज जरा थोडीशी वेगळी गंमत आहे आणि राजकारणातली माणसंसुद्धा अगदीच शुष्क आणि बाकी कशातही इंटरेस्ट नसलेली नसतात. हे या निमित्ताने कदाचित आमची दुसरं एक अंग असतं की आम्हालाही साहित्य, कला, संस्कृती सगळ्या क्षेत्रामध्ये थोडीफार का असे ना गती असते. त्या निमित्ताने लोकांच्या समोर जायला मिळेल, ही एक चांगली गोष्ट आहे. वा वा वा. सर मनापासून स्वागत. तुमच्याही सोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. सरांना विनंती करेन, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सरांसाठी. बाकी तुम्ही कसे आहात? सगळे मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलं आपल्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. सगळ्यांच्या मनात जो प्रश्न असतो सर, तो मला विचारायचा आहे. खरं तर राजकारणी व्यक्ती म्हटल्यानंतर आक्रमकता आलीच आणि ती सरांमध्ये तर आहेच. मला खरंच भीती वाटत होती की नारायण राणे साहेब कधी चिडू शकतात इथे आल्यानंतर. पण आज त्यांचं हे स्मितहास्य बघून मला हे विचारायचं की मग नारायण राणे साहेबांचा घरातला स्वभाव कसा असतो? बाहेर तर आक्रमक असतोच, घरी कसे असतात साहेब? घराच्या आत आणि घराच्या बाहेर मी स्वतःलाच माझा वेगळेपणा म्हणा की हे दोन भाग मी सुरुवातीपासून राजकारणात आल्यापासून केलेले आहेत. घरात आल्यानंतर मुलांचे वडील म्हणून, पत्नीचे पती म्हणून, भावंडांचा भाऊ म्हणून मी घरामध्ये कधी राजकारण आम्ही चर्चा करत नाही. त्यामुळे जो काय स्वभाव आहे तुम्ही ऐकवत आहात, अनुभवलेला काही लोकांनी, हा घराच्या बाहेर, घराच्या आतमध्ये नाही. आणि आज ठरवून आलो आहे, आपला काही स्वभाव असला तरी डॉक्टर निलेश साबळेंच्या इकडे त्या स्वभावाचं कुठलाही
वासही त्यांना येणार नाही याची खबरदारी. वा वा, क्या बात. म्हणजे मी इतकी वर्ष कार्यक्रम करून मी काहीतरी जिंकलंय आज. सरांचं मन जिंकलं असं म्हणायला हरकत नाही नाही. नक्की नक्की जिंकलं. आठवले साहेब, तुमच्याही स्वभावाविषयी जाणून घ्यायचं आहे. तर घरी कसे असतात सर? आता एक तर अशी अडचण आहे की माझी नेहमीच असते साऱ्या देशामध्ये वरात. माझी नेहमीच असते साऱ्या देशामध्ये वरात, म्हणूनच मी कमी असतो घरात. पण माझ्या घरच्यांना माहीत आहे की म्हणजे आता मी जी जबाबदारी स्वीकारलेली आहे, एकतर मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी काम करतो. त्यामुळं छोटे मोठे कार्यक्रम असतील तरी लोकांची अपेक्षा असते की मी आलो पाहिजे. मी जरी का घरी वेळ कमी दिला तरी माझ्या मिसेसला माहीत आहे की मी जी जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यामुळे मी 1 दिवस जातो, परत येतो, 2 दिवस जातो, परत 1 दिवस येतो. माझ्या बायकोला माझा स्वभाव चांगला माहिती असल्यामुळं तसा मी काय हसत खेळत राहणारा जरी माणूस असलो तरी मी अत्यंत कठोर माणूस आहे, मी कडक माणूस आहे. घरामध्ये कडक आहे पण बाकी माझी धडक असते बाहेर. त्यामुळं ठीक आहे. तर म्हणून आमच्या दोघांमध्ये कसले मतभेद नाही आहेत आणि आमचा संसार सुखानं चाललेला आहे. वा वा वा. सरदेसाई सरांकडे आता येणार आहे. सरांची पर्सनॅलिटी बघताना ना ते असं वाटतं की ते डॉक्टर आहेत, कारण साधारण डॉक्टर असे दिसतातच. पण सरांचा स्वभाव मग घरात कसा असतो? घरी गेल्यानंतर जे राणेसाहेबांनी सांगितलं ती गोष्ट एक कटाक्षाने आम्ही पाळलेली आहे की घरामध्ये आल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या राजकारणावरती आम्ही चर्चा करत नाही. आणि चुकून कोणी ते करण्याचा प्रयत्न केला तर मी तात्काळ ते थांबवतो. आणि असं सुरुवातीला 4दा थांबवल्यानंतर आता माझ्याशी राजकारण घरामध्ये बोलण्याचा कोणी प्रयत्नही करत नाही. ह्याचं कारण असं की सकाळी एकदा लवकर सुरू केल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला शेकडो नाही कधी कधी हजार माणसं तुम्ही भेटता. त्यांच्या व्यथा असतात, त्यांच्या अडचणी असतात, हे सुखदुःख ही सगळी आपण ऐकत आल्यानंतर हे सगळं त्यांच्यासाठी आपण काहीतरी सातत्याने करत राहायला आल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की घरी आल्यानंतर तरी किमान राजकारण किंवा त्याची चर्चा नको. आणि हे आम्ही सगळ्यांनीच पाळलेलं आहे. अर्थात वेळ कमी पडतो, कारण राजकारण हे 24 तास एक त्याच्यासाठी तुम्हाला वाहून घ्यावं लागतं. पण नो रिग्रेट्स, कारण एकदा तुम्ही एखादा वसा घेतला म्हटल्यानंतर त्यासाठी झटणं आणि काहीतरी करत राहणं हे आपलं काम आहे आणि ते करतोय. आणि त्यात कुठेही आनंदच आहे. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तर सर, न्यूज चॅनलवर महाचर्चा घडतात वेगवेगळ्या चॅनलवरती. आमच्याही गावात एक केबल नेटवर्क आहे, गुलकन केबल नेटवर्क. आणि केबल नेटवर्कवरती सुद्धा एक असा न्यूजचा कार्यक्रम चालतो चर्चेचा, त्याचं नाव आहे थुकरट चर्चा. तर ती चर्चा आज आपण आता इथे पाहणार आहोत. आमच्या गावातले काही नेते तिथे येऊन एकमेकांशी सुसंवाद साधणार आहेत. बघूयात मग आता या चर्चेमध्ये काय घडणार आहे. नमस्कार, मी सागर बगळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो थुकरटवाडीच्या गुलकन केबल नेटवर्क तर्फे. आजचा आपला कार्यक्रम आहे थुकरट चर्चा फुकटचा खर्चा. या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत कडोमपा प्राथमिक शाळेचं इलेक्शन. कडोमपा म्हणजे तुम्हाला कळलंच नसेल, कमला डोंगरे मंगला पाटील या प्राथमिक शाळेचं इलेक्शन आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी इकडचे जे नेते आहेत ते येणार आहेत. त्यांची मुलं जी आहेत ते इलेक्शनसाठी उभे आहेत. मॉनिटर पदासाठी हे इलेक्शन होणार आहे. बघूया ते आपल्याशी काय चर्चा करतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्याकडे प्रथम आलेले आहेत आपल्या गावचे व्हॉट्सअप ग्रुप पार्टीचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. माझ्या तमाम बंधू भगिनींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमचे चिरंजीव माननीय बंटी शेठ आज या ठिकाणी इयत्ता 4थीच्या इलेक्शनला या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. पण पप्पा तिसरीच्या मागच्या वर्षी तिसरीत होत ना बे तू? आता पण तिसरीतच आहे. अबे किती वर्ष तिसरीत राहणार आहेस? हो पप्पा, कसं आहे ना, आपले मास्तर बोलतात तिसरीत राहे ना, तर आपली 5 वर्ष सत्ता तिसरीत आहे अजून. 5 वर्ष सत्ता? अबे त्या मास्तरला सांग ही शाळा आहे, पंचवार्षिक योजना नाहीये. असू द्या, काही हरकत नाही. आमचे चिरंजीव मान्य बंटी शेठ या ठिकाणी इलेक्शनला उभे राहिलेले आहेत. तर माझं असं म्हणणं आहे का त्यांना ऐकून घ्या. माझं जे आहे त्यांना लोकांना सांगतो की माझं जे चिन्ह आहे ते आहे पोपट. पोपट या चिन्हावर तुम्ही शिक्का मारून. पोपट का असं का चिन्ह वेगळं? म्हणजे आमचा एक वादा आहे का आमच्या विरुद्ध जो उभा राहणार त्याचा आम्ही पोपट करणार, लक्षात ठेवा. म्हणून आमचा पोपट चिन्ह आहे. आज
तुमच्या माध्यमातून या सरकारला मी सांगू इच्छितो. एक मिनिट गणेश पुरेजी, इथे प्रचार करायचा नाहीये, चर्चा करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. प्लीज तुम्ही बसून घ्या. चला, पण तरी आज तुमच्या माध्यमातून मी बसून घ्या माझ्याकडे वेळ फार कमी आहे. तर आता या चर्चेत सहभागी होण्यासाठी पुढचे नेते आपल्याकडे येणार आहेत. अखिल भारतीय गोल्डन पक्षाचे अध्यक्ष के बद्रिके, जोरदार टाळ्याने स्वागत करूया के बद्रिके यांचं. चहा मारी. हे बघा, हे आले यांचं खा प्याचं सुस्ती आहे. आता चहा द्या, मारीचे बिस्किट द्या. अरे तुम्ही खायला आला का चर्चा करायला आली इथं? एक मिनिट, इथे चाय पे चर्चा नाहीये. चहा असला हा चहा असला तरी देणार नाहीये. अरे ती माझी बोलायची टाईल. माझी बोलायची टाईल. तर मंडळी, माझा मुलगा पापी. हे बघा, अरे बापच सांगते पोरगा पापी आहे म्हणून. कसं इलेक्शन करायचं, याला वोटून कसं करायचं, निवडून कसं द्यायचं याला आम्ही? अरे ते त्याचं नाव आहे. नाव पापी. पापलेट पिंटू उर्फ पापी. तर पापी हा तिसरीच्या मॉनिटरशिपच्या इलेक्शनला उभा आहे. त्याला प्रचंड मताने विजयी करा. आमची निशाणी है बदक. हा आमचा नारा आहे ना, जो आपल्याशी नडेल तो बदक्कन पडेल. तर ताई माई अक्का, हे बघा बद्रिके, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. आपण प्रचार नंतर करूया, आधी चर्चा करूया, कारण फारच वेळ कमी आहे. ओके. हॅलो. हा पप्पा, मम्मीचा हार तुम्ही घातलाय काय? ती फोन करून विचारते. ठेव आपल्यात ठेव, नंतर देतो सांग. आपल्यात ठेव. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी आधीच सांगतो तुम्हाला, फार कमी वेळ आहे माझ्याकडे. अरे वेळ कमी आहे तर माझं घड्याल घे, जाम वेळ आहे याच्यात. बद्रिके, तुम्ही प्लीज बसून घ्या. आपण चर्चा करणार आहोत. प्लीज तुम्ही बसून घ्या. प्लीज बसून घ्या. तर आता आपल्याकडे येणार आहेत आपल्याच गावचे एक नेते, जे प्रत्येक वेळी पार्टी बदलतात, वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये जातात. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भाऊ कदम यांचं. भाऊ बसा. भाऊ, आज तुम्ही कोणत्या पार्टीत आहात? बर्थडे पार्टी. माझा आज बर्थडे आहे ना, बर्थडे पार्टी. नाही, पार्टीचं नाव काय आहे? हॅपी बर्थडे पार्टी. हॅपी बर्थडे पार्टी. बर, हा कोण आहे? हा ना, हे कोण आहेस तू? मी तुमचा मुलगा आहे. एवढा भयानक? तुमचाच मुलगा आहे तो? हा इलेक्शनला उभा आहे आणि आमची निशाणी आहे सरडा. दिसते पण ते सरड्यासारखं दिसते तुमचं. एकदम डायरेक्ट सरडा का नाव ठेवलंय त्याचं? मग वेळ पडली तर रंग बदलायला नको. हे असे जादू दाखवतात, त्यांचा आयुष्य गेलेला आहे. मग सांगतो, अरे हे काय विकास देणार आहेत? हे बघा, मी 5 वर्षापूर्वीच विकास दिलेला आहे. कुठं विकास? माझ्या दुसऱ्या मुलाचं नाव. हे यांची प्रगती. नाही, त्यासाठी 1 महिना वाट बघावी लागेल तुम्हाला. बायको 8 महिन्याची आहे ना आता. मुलगी झाली तर प्रगतीच नाव ठेवणार आहे मी. कॉंग्रॅच्युलेशन. हे बघा, घरगुती चर्चा करू नका तुम्ही आता. याला काय अर्थ आहे? तुम्ही बसून घ्या भाऊ, तुम्हीही बसून घ्या. आता मी बोलवतोय इथे अखिल भारतीय हुरडा पार्टीच्या अध्यक्षा श्रेया बुगडे यांना. जोरदार टाळ्याने स्वागत करूया श्रेया बुगडे यांचं. येऊन येणार कोण? मी येऊ? नाही, तुम्ही म्हणला ना कोण येणार, म्हटलं मी येऊ का? कुठे राहता तुम्ही? मी कल्याणला. मग मी येऊ का? आमच्या पक्षात? नाही, मला डोंबिवलीला सोडा ना. मी आज गाडी नाही आणली ना म्हणून. हे बघा, पर्सनल चर्चा करू नका. आता आपण चर्चा करणार आहोत. प्लीज तुम्ही बसून घ्या. चला, मला तुम्हाला असं विचारायचंय की शाळेच्या इलेक्शनला तुमचा काय अजेंडा आहे? हे बघा, माझा स्पष्ट अजेंडा आहे या ठिकाणी. मी सगळ्या जनतेला आणि सगळ्या मुलांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो का आमच्या बंटी शेटला तुम्ही या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्या. कारण आमच्यामध्ये ताकद आहे. आम्ही या शाळेचं रंगरूपच बदलून टाकणार आहे. पुरं ताबडतोब सगळं रंगरूप बदलून टाकणार. हे सतत पान खात असतात ना, तर पिचकाऱ्या मारून रंग बदलतील. अरे
माझं असं म्हणणं आहे की शाळेचा रंग बदलायची काहीच गरज नाहीये, कारण गेल्याच वर्षी शाळेला नवीन रंग दिला होता, त्याची बिलं सुद्धा माझ्याकडे आहेत. आणि जर हे असं म्हणत असतील की परत रंग द्यायचा आहे, तर हा रंगाचा निव्वळ भ्रष्टाचार आहे आणि मी याच्या विरोधात आहे. मॅडम आम्ही काय बोलतो लक्षात घ्या तुम्ही. रंगाचा भ्रष्टाचार नाही आहे. मॅडमला समजते का नाही? हा कदम तुम्ही बोला तुम्ही. हा, अजून एक पान आहे का? मला खायचं होतं. चर्चा काय चालू? कदम इथे पानपट्टी नाही उघडली आहे मी. विषयावर बोला ना तुम्ही प्रत्येक वेळी असं करतो. विषयावर का नाही बोलत तुम्ही? जेव्हा इथे ते तेव्हा वेगळा विषय काढता तुम्ही. कळतं की नाही तुम्हाला? शांत बसा जरा आता. बदरी काय तुम्ही बोला. मला काय नाही बोलायचं. बद्रिके पाण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पाणी नको म्हणा. बद्रिके तुम्हाला पाणी नाही मग शाळेला पाणी नको का? नको का? पाण्यात शाला बुडल ना. हो बद्रिके शाळेत पाणी नाही घालायचंय. शाळेत पाणी हवंय ना मुलांना पिण्यासाठी. पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. गडुलाचं पाणी, शाळेचं पाणी. मॅडम मला असं वाटतं की आमच्या पक्षातर्फे आम्ही प्रत्येक मुलाला एक माठ देऊ. अरे आधीच आवरी माठ मुलं आहेत, आणखीन कशाला माठ पाहिजे? पत्रिके इथे लहान मुलाला माठ म्हणण्याचं काही कारण नाहीये. ते अत्यंत जोमाने शिक्षण हे बघा आपण इथे चर्चा करण्यासाठी. एक मिनिट थांबा. हा भाऊ, हा कदम तुम्ही बोला. काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा सगळं लाईव्ह चाललंय, लोकांपर्यंत पोहोचतंय, घरोघरात पोहोचतंय. तुम्ही सांगा तुम्हाला काय म्हणायचंय? अच्छा, लाईव्ह चालू आहे ना? हा, मला माझ्या बायकोला सांगायचंय आज स्वयंपाक करू नको. हा, मी जेवणच येणार आहे. लय जाम धमाल पार्टी इथं. याला काय अर्थ आहे? हे घरगुती बोलतात म्हणजे हे इथून आपल्या बायकोशी बोलू शकतात म्हणजे हा विदर्भावर अन्याय आहे तुम्हाला सांगतो. हा शांत बसा आता. शांत बसा. तर मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही मुलांसाठी काय करणार आहात? मी माझ्या मुलासाठी 20 तोळ्याची एक चेन करणार आहे. ती त्याच्या लग्नात त्याच्या कामी येईल. आणि पुढच्याच महिन्यात मी त्याला एक मोठी गाडी सुद्धा विकत. मॅडम एक सांगू का? गाडीच्या मागल या बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलाय वागानं. घेऊन टाका तुम्ही. हो मी काय विचारतो तुमच्या स्वतःच्या मुलांविषयी नाही विचारत आहे मी. शाळेतल्या मुलांविषयी काय करणार आहात ते विचारतोय मी. फक्त उत्तर द्या. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. अरे माझं घराला घ्या ना. तुम्ही शांत बसा. एक मिनिट मी इथे महत्वाचं बोलू द्या. मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे. प्रत्येक मुलाला आमच्या पक्षाने असं ठरवलंय की आम्ही त्यांना मोफत टॅब देणार आहोत. तर हा नुसताच टॅब नाहीये. त्या टॅब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक खेळ आहेत. म्हणजेच टेम्पल रन, कॅन्डी क्रश. तू काय विजय असं बोलतो? ते आपल्या ऑपरेशन मध्ये आहेत ना? अरे ऑपरेशन नाही रे, अपोझिंटा मध्ये. अपोझिंटा? हा, आपल्या पक्षात असतात तिला म्हणतात प्रीती झिंटा, आणि अपोजिट पक्षात असते तिला म्हणतात अपोझिंटा. हे झिंटा मला काय कळलं नाही. झिंटाविषयी तुम्ही काय बोललात ते मला कळलं नाही. बर मला आता एक सांगा की तुमची मुलं इलेक्शन मध्ये उभी आहेत, त्यांना जिंकायचं आहे. एक पालक म्हणून तुम्ही त्यांचा अभ्यास घेताय, पण तुम्ही स्वतः किती हुशार आहात हे बघायचं आहे आम्हाला. हे लोकांना बघायचं आहे. तुम्ही किती हुशार आहात हे बघण्यासाठी इकडे येत आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक बोंडे सर यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बोंडे यांचं. अरे फ्लॉवर पॉट कोणाचा आहे हा? घेऊन जा. मी फ्लॉवर पॉट नाहीये, मी मुख्याध्यापक आहे. मुख्याध्यापक. आणि हे तुमच्यासाठी. धन्यवाद. कोण मी? मुख्याध्यापक. अरे डीन तो. कोणत्या वर्गात आहे तुम्ही? अहो मी मुख्याध्यापक. डीन. अबे डीन काय करायला? सेफ्टी पिन पण त्यापेक्षा मोठी राहते. डीन नाव काय रे तुझं? चित्रकूट बोंडे. तू चित्रकूट बोंडे नाही, चिरकुट बोंडे. एक मिनिट. हा माझा अपमान आहे. माझ्या बरोबर विनोद करायचा नाही. मग काय लग्न करू त्या बरोबर? त्याबरोबर जे करता येईल तेच करणार आहे ना. हे बघा चर्चा भरकटते असं मला वाटतं. फॅन बंद करा मग. मला असं वाटतं यांनी
विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं आणि त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास. माझ्याकडे अत्यंत फार कमी वेळ आहे. माझं घड्याळ तुम्हाला देऊ काय शेवटचं? शांत बसा. हे बघा, तर अभ्यासातल्या वेगवेगळ्या विषयांविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. गणेशपुरी, मला सांगा, नागरिक शास्त्राविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. माझं तर म्हणणं असं आहे की आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकांनी शास्त्रज्ञ झालं पाहिजे. म्हणजे काय ते प्रत्येक माणसं आपण सायन्सकडे बघतो किंवा गणिताकडे बघतो किंवा वकील इंजिनियरकडे बघतो, पण आपण शास्त्रज्ञ झालं पाहिजे. आता मी परवा अमेरिकेमध्ये जाऊन आलो, तिकडे आपले कितीतरी पोरं शास्त्रज्ञ आहे. एकाच बिल्डिंग मध्ये सगळे पोरं राहतात. तुम्हाला कसं कळलं की आपली सगळी मंडळी एकाच बिल्डिंग मध्ये राहत आहेत? तिकडे बाहेर चड्ड्या बंधून वाळू घातल्या होत्या ना. एवढा मोकळं जागलं कोण राहतं? बर, तुम्हाला काय वाटतं बद्रिके? प्रत्येक नागरिकाने शस्त्र हातात घेतले पाहिजे. शांत राहा तुम्ही. बसा, शांत बसा, तिकडे राहू द्या. बर कदम, मला सांगा, सायन्स विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा, चांगला प्रश्न आहे, म्हणजे गंभीर प्रश्न आहे. गर्दी खूप वाढते, दादर घ्या, माटुंगा घ्या, मग सायन का मागे राहील? मला तर वाटतं तिथं एक नवीन रेल्वे स्टेशन उभं करायला पाहिजे. अहो, सायन नाही हो, सायन्स विज्ञान विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? अच्छा, विज्ञान बालन ही एक चांगली अभिनेत्री आहे. राहू दे. कदम, इंग्रजी बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? इंग्रजी ही आरोग्याला चांगली असते आणि गावठी त्रासदायक असते, त्यामुळे भटक्या पहिल्या बंद करा तुम्ही. आता मला सांगा, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, मी आधीच सांगतो. तुम्ही शांत बसा, तुमचा घड्याळ नकोय मला. शांत बसा. तर मला सांगा, आपल्याकडे परंपरा अशी आहे, इतिहास नागरिकशास्त्र असे 2 विषय असतात आणि मार्क एकूण मिळून देतात ते. तर तुम्हाला काय वाटतं, वेगळे करावे की असेच राहू द्यावेत? नाही, हे बघा, माझं काय म्हणणं आहे की इतिहास आणि नागरिकशास्त्र याची जी युती आहे हे परंपरागत युती आहे. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा जर प्रश्न या ठिकाणी लक्षात घेतला तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी इतिहास फार महत्वाचा आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे की इतिहास हा मोठा भाऊ आहे आणि इतिहासाला त्याचा मान दिला पाहिजे. वेगळं आहे आणि माझं असं म्हणणं आहे की नागरिकशास्त्र हा सध्याचा मोठा भाऊ आहे. मग भले तो फडणवीस मार्काचा असला तरी, एकूण 20 मार्काचा असला तरी, असं मला म्हणायचंय. आणि जर आमचं सगळ्यांचं मत पटलं तर तो पेपर आम्ही 100 मार्काचा सुद्धा करू. असं कसं करणार तुम्ही 100 मार्काचा पेपर? याला काय अर्थ आहे का? म्हणजे आम्ही काय हातात भाडं घालून बसणार आहे काय? एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? आणि तुम्हाला काही याच्यावरती प्रॉब्लेम असेल तर मग आम्ही आमचं वेगळं मत बघू. एक मिनिट थांबा. भूगोलाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की हे लोक भूगोलाबरोबरच जातील. म्हणजे कसं, भूगोल म्हणजे निसर्ग आणि निसर्गाचं घड्याळ कधीच चुकत नाही. असला चर्चेत 10 कधी वाजले अजिबात कळलं नाही रे. कवडे वाजले बघ. तुम्ही गप्प बसा. तुम्हाला काय येते त्यामध्ये चर्चा करता फालतू? मग इकडे आम्ही बोलून राहिलो, काही तुम्ही अक्कल नाही? तुम्ही जरा माझ्याबरोबर नीट बोला. तुम्हाला सांगतो काय नीट बोला. सांगतो नीट बोलताय. मलाही तुमच्याशी बोलायचं, गप्प बसा तुम्ही. अरे काय पण बोलू नका. माझ्या स्टुडिओ असं नाही चालत आहे. माहिती आहे मला, असं नाही चालत आहे. तुमचं काय? तुम्ही कुठे राहता? मी दादरला. का? मला डोंबिवलीला सोडा ना. डोंबिवली? मी दादरला राहतोय. ही इतकी मोठी माणसं तुमच्याकडे बघून नवीन पिढी घडते, नवीन कार्यकर्ते घडतात. पण या व्यक्तींनी राजकारणात येण्याची सुरुवात कशी केली होती आणि त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? मी 1966 वयाच्या 15व्या वर्षी मी शिवसेनेत प्रवेश 1966 साली केला. शाळेत होतो मी. तेव्हा शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन होते. मी चेंबूरमध्ये राहायचो. मराठी जेमतेम 15 ते 18% आमच्या कॉलनीत राहत होते. त्यामुळे एक मराठी माणसं आणि त्यांची संघटना होते याची उत्सुकता मराठी माणसांमध्ये होती. आणि मग त्यावेळेला कॉलनीतली सगळी मुलं तरुण परब क्लासेसमध्ये जाऊन 2 रुपयाची रसीद फाडत होते. आता मला माहीत होतं मी 15 वर्षाचा आहे, मला काय मेंबर करून घेणार नाही. म्हणून मी न जाता माझ्या मित्राला माझ्या नावाने पाठवलं आणि असा सभासद झालो मी 1966 साली. एकूणच 50 वर्ष या वाटचालीला झालेल्या आहेत. शिवसेनेला 50 वर्ष आली,
मीही सभासद झाल्यावर मलाही राजकारणात 50 वर्ष झालीत. हा प्रवास माझ्या दृष्टीने अतिशय लाभदायक किंवा राजकारणात एक नशीबवान मी ठरलेलो आहे आणि स्वतःला नशीबवान मी समजतो. कारण या कमीत कमी वयात महाराष्ट्राची सगळी महत्त्वाची पदं मला मिळाली आहेत आणि सगळ्या पदावर मी अभिमानाने सांगेन मी माझा ठसा उमटत इथपर्यंत आलेलो आहे. शिवसेनेत माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं मार्गदर्शनामुळे आणि यांच्या सर्व सहकार्यामुळे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. नगरसेवक, BST चेअरमन, आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता ही एवढी पदं मला 39 वर्षात मिळाली. नंतर मी काही अपघात जसे जीवनात होतात तसं राजकीय जीवनातही अपघात झाला. मला शिवसेना सोडावी लागली. मी राष्ट्रीय पक्ष काँग्रेसमध्ये आलो आणि त्यावेळेलाही मंत्री झालो. काँग्रेसची सत्ता असेपर्यंत मी मंत्री होतो. माझ्या जीवनात ही पदं जी मला मिळाली त्या पदाचा उपयोग मी सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्या पदाचा उपयोग केला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यादीत नाव वाचताना लोक थांबले पाहिजेत अशा रीतीने मी कारभार केला हे सांगायला मला अभिमान वाटतो. एक लढाऊ कार्यकर्ता आणि त्यानंतर आज एवढं मोठं नाव. कशी झाली होती सर सुरुवात राजकारणात येण्याची? आजच मी पाहिलेलं आहे तुमचं गाव. आजच मी पाहिलेलं आहे तुमचं गाव. जिंकणार आहे मीच आजचा डाव. आजच मी पाहिलेलं आहे तुमचं गाव. मी जिंकणार आहे हा डाव. आपल्या दुश्मनावरती घालणार आहे मी घाव. आपल्या दुश्मनावर घालणार आहे मी घाव कारण आठवले आहे माझं नाव. तर प्रवास जो आहे तो ज्याप्रमाणे नारायण राणे यांनी सांगितलं की ते शिवसेनेमधून ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोचलेले आहेत. पण मला काही मुख्यमंत्री पदापर्यंत पोचता आलेलं नाही आहे. परंतु मी एवढंच सांगतो की मी आंबेडकरी चळवळीमधला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. गावागावातल्या कार्यकर्त्याशी संवाद साधणं, गावागावामधल्या माणसांना जोडण्याचं काम करणं. दलित असो की नॉन दलित असो, दलित असो की सवर्ण असो, हिंदू असो की मुस्लिम असो, या सर्वांना जोडण्याची जी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये मांडलेली आहे त्या संविधानातला भारत उभा करण्याचं ध्येय मनामध्ये ठेवून मी काम करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पदं जी असतात ती पदं मिळतात. मी तसं 3 वेळेला लोकसभेचा खासदार होतो. त्यामुळं आता माझा प्रवास चाललेला आहे. आता मी पूर्वी काँग्रेसबरोबर होतो, राष्ट्रवादीबरोबर होतो, आता भाजप शिवसेनेसोबत आहे. आता नारायण राणेंना काही मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटलं होतं पण ते काही मिळालं नाही. वास्तविक त्यांना मिळायला पाहिजे होतं मुख्यमंत्रीपद. म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये ते आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं. तुम्हालाही मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं आणि मग मला सुद्धा मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं. म्हणजे नारायण राणे आहेत माझे मित्र कारण आम्ही दोघांनी रंगवलेलं आहे चित्र पूर्वी. म्हणजे नारायण राणे आहेत माझे मित्र कारण काँग्रेस RPI अलायन्स असताना आम्ही दोघांनीच रंगवलं होतं. आम्ही या महाराष्ट्राच्या बऱ्याच चित्र. आता आपल्या दोघांचं आता एकच आहे सूत्र. आता आपल्या दोघांचं एकच आहे सूत्र कारण आपण दोघे जण आहोत बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांची पुत्र. वा वा. आता येणार आहे सरदेसाई सरांकडे. सर, तुमची राजकारणात येण्याची सुरुवात कशी झाली होती आणि कसा होता हा सगळा प्रवास? खरं तर राजकारणामध्ये मी अपघाताने आलो असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. कारण राजकारणामध्ये येण्यासारखं किंवा यावं असं मला कधीच खरं सांगायचं तर वाटलं नव्हतं. पण झालं असं की राजसाहेब आणि मी फार जुने मित्र आणि त्यांनी जेव्हा त्यांची शिवउद्योग सेना नावाची मराठी तरुण बेरोजगारांसाठी जी एक NGO स्थापन केली तर त्यानिमित्ताने पहिल्यांदा त्यांनी त्याच्यामध्ये एक माझा पद दिल्यानंतर मराठी तरुणांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी एक कुठेतरी त्यांना आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून ती संघटना सुरू केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला त्यातलं एक थोडीशी जबाबदारी माझ्याकडे दिली. आणि तो माझा खरं तर थेट राजकारणातला नाही पण असं म्हणता येईल की सेमी राजकारणातला एक प्रवेश असं म्हटलं तर ते तितकंसं चुकीचं ठरणार नाही. पण माझ्या मनात जरी नसलं तरी बहुधा त्यांच्या मनामध्ये ते कुठेतरी होतं. कारण ते बरेचदा अनौपचारिक बोलत असताना असं म्हणायचे की
तुला कधीतरी ह्याच्यामध्ये या क्षेत्रात यावं लागेल. आणि मी प्रत्येक वेळेला अगदी जोरदारपणे नाही मला नाही यायचं असं म्हणत असे. पण नंतर मला एक गोष्ट अशी लक्षात आली की आपण मराठी मध्यमवर्गीय सगळे एकंदरीतच राजकारणी वाईट, राजकारण वाईट, सगळंच वाईट ह्या क्षेत्रातलं, त्यातली माणसं वाईट, चित्रपटांमधून सुद्धा बरेचदा हे असंच चित्र आपल्यासमोर येत असतं. तर हे पाहत असताना जर हे सगळं वाईट असेल आणि जर ते आपल्याला बदलायचं असेल तर ते अशा चहाच्या कपावरची किंवा अजून संध्याकाळची चर्चा करून बदलणार नाही आहे. ते जर बदलायचं असेल तर ज्यांना हे बदलावंसं वाटतं त्या सगळ्या विविध क्षेत्रातल्या लोकांनी जर त्याच्यामध्ये प्रवेश केला तरच ती सिस्टीम आत राहून बदलता येऊ शकते, हे मला सतत जाणवत होतं. आणि पहिल्याच वेळेला ज्या वेळेला निवडणुकीला त्यांनी मला उभं राहायला सांगितलं, ती संधी मला उपलब्ध करून दिली, त्या पहिल्याच फटक्यामध्ये महाराष्ट्रातल्या दादरच्या जनतेने माझ्यावरती विश्वास दाखवला आणि निवडून दिलं. तर ही काही जी काही थोडीफार वाटचाल आहे, ह्या सगळ्या दिग्गजांनी एवढी लांब वाटचाल नाही आहे, पण कुठेतरी त्या मी सांगितलं त्याप्रमाणे अनेकांनाच हे वाटत असतं की राजकारणाचं सूत्र, राजकारण बदललं पाहिजे, त्याच्यामध्ये चांगली माणसं आली पाहिजेत. हे नुसतं बोलून होणार नाही, तर ते त्याच्यामध्ये आतमध्ये आल्यानंतरच आपण काहीतरी बदल घडवू शकतो, याच्यावर विश्वास असला आणि मी राजकारणामध्ये आलो. वा वा. आता आमच्या घरातल्या आणखीन एका पात्राला तुम्हाला मी भेटवणार आहे. खरं तर तो माझा जुळा भाऊ आहे. वाटत नाही जुळा, शक्यच नाही वाटणं, पण तो आहे जुळा. पण तो काय करतो, तो सिनेमे बनवतो लोकांना घेऊन. ओळखलत का थल, मला डायलेक्टर आलाय कोणी. थल नमस्कार, मी डायलेक्टर आहे. थल छोटे मोठे सिनेमे करतो. थल आज तुम्ही आलात आमच्या इथे तुकलतवालीमध्ये, तुम्हाला घेऊन एक सिनेमा करायचा असं माझ्या मनात होतं थल खूप आधीपासून. सिनेमाचं नाव आहे तुकलतवाली के शोले. काय? तुकलतवाली के शोले. तुकलतवाडी के शोले ना? हा, तुकलतवाली के शोले. डिक्शनचा प्रॉब्लेम आहे तुमचा. हा थल डिलेक्टरला काय काम करत सर. थल मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो थल की तुम्ही प्लीज माझ्यासाठी या सिनेमात एक सीन कराल का? कोणता रोल करायचा? थल एकदम डेंजर गब्बल सिंगचा रोल करायचा आहे. तुम्ही कराल का थल माझ्यासाठी प्लीज? करतो ना, तुम्ही दिला तर करतो ना. थँक्यू सर. सर प्लीज तुम्ही इकडे या. प्लीज इकडे या. गब्बर सिंग म्हणून त्यांना कास्ट करणं, बाकीची कास्टिंग नाही. इकलिया म्हणजे तिकलिया की इकलिया? नाही सर प्लीज तुम्ही इथे आलात तर खूप बलं होईल थल. अच्छा, विनंती करा त्याचा. थँक्यू थल. बोला. थल माझे काही क्वालिटीज मी तुमच्यासाठी इथे आणलेले आहेत थल. क्वालिटीज प्लीज या. चल यांना थांबाच्या लोलसाठी बोलवलंय. तुम्ही थांबा, ते करतील. चल हे थांबा आहेत आणि हे काली आहेत. चल चल छोले मधला एक सीन करायचा आहे. कितने आदमी थे वाला. चल हे तुमच्यासाठी एक प्रॉपर्टी आणली आहे. चल मी प्लीज ही घेता का? नाही, ते घेऊन काय करणार? रोल तर मिळू द्या. प्लीज चल, एकदम मला रिअलिस्टिक वाटेल. सर थँक्यू. इकडे कुठं तिकलं बघू का इकलं बघू? तर तुम्ही कुठे पण बघा थल. कॅमेरा कॅच केलेल थल. कॅमेरा कॅच केलेल तुम्ही कुठे पण बघा थल. नाही कुठं पण बघितलं तर ते कॅच करणार नाही. वा वा सर वा. अरे सांबा, अरे कितनी आदमी है रे, कितनी आदमी? 3 आदमी डायरेक्टर के साथ. मेरे बगैर ऐसा मत करना. जी सरदार. गब्बर सिंह यहाँ खड़ा है. गब्बर सिंह के परमिशन के बगैर बंदूक हाथ में नहीं उठाना. एक बार गब्बर सिंह अगर तेरे पीछे पड़ेगा तो तेरा सत्यानाश हो जाएगा. इसीलिए आदमी 3 और गोली कितनी? सर कितनी गोली है? दिखाओ कितनी गोली है? थल. अरे ये तो वो खाली दिख रहा है.
ऐसा दबाव उधर से गोली बजेगा थल। डाल डाल गोली डाल, नहीं तो ये खत्म नहीं होगा। हेलो, कितनी गोली है रे? 6 सरदार। ए सांबा, एक कालिया। काय कालिया खड़ा ये कैमरा? मैं सर। अरे कालिया कॅमेरा लेकर खड़ा है। नाही चल, दोघांचा थेम आहे चल, तुम्हाला पाहिजे तो कालिया घ्या। लो, देखूंगा मैं अब एक एक को देखूंगा। अगर कोई लेगा मेरे साथ पंगा, अगर कोई लेगा मेरे साथ पंगा तो मैं कर दूंगा तुझे नंगा। तू पण आहेस त्यात। और अगर कोई अपमान करेगा मेरे नीले रंगा तो मैं गांव में आकर करूंगा दंगा। वाह, ठीक है, अभी मुझे रोल दे दो, फिर बाद में देखता हूँ। सर थैंक यू सर, सर थैंक यू सो मच सर, थैंक यू। क्या बात है, वाह वाह। सर कोकणातून आलेले आहेत त्याच्यामुळे गाराणं तर झालं पाहिजे ना। हो सर, प्लीज तुम्ही आमच्यासाठी गाराणं घातलं तर फार बरं होईल सर। 12 विशीच्या 12 गावच्या 12 वैवडीच्या महाराजा, यो जी टीव्हीने जो चला हवा येऊ दे तो कार्यक्रम योजलेला तो व्यवस्थित पार पाड रे महाराजा। आणि ही नेते मंडळी आमच्याकडे इलेली आहेत, त्यांना महाराष्ट्रात काहीतरी सांगूचा तर त्यांचं सांगणार सगळ्यांची इच्छा पूर्ण कर रे महाराजा। आता राणे साहेब तुम्ही गाराणा घाला। महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहेत, महागाई वाढलेली आहे। मी गाराणं ईश्वराकडे घालतो की ही महागाई आणि आत्महत्या त्वरित थांबू दे, दुष्काळ निवारण होऊ दे, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो। होय महाराजा। दलितांवर होणारे अत्याचार थांबव रे महाराजा। होय महाराजा। नाही तो तर मत आजा रे महाराजा। होय महाराजा। आमच्या महायुतीचं सरकार 5 वर्ष टिकू दे रे महाराजा। त्यानंतर पुन्हा 10 वर्ष आम्हाला सत्ता मिळू दे रे महाराजा। संपूर्ण जगाला हवे वाटेल असा महाराष्ट्र राजसाहेबांच्या हातून घडू दे रे महाराजा। वा 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 वा। आणि हे सगळे परत परत आमच्या या गावात येऊ दे रे महाराजा। जोरदार टाळ्या चला सगळ्यांसाठी। येऊ दे, याला चांगलं यश मिळू दे। होय महाराजा। होय महाराजा। वा वा, क्या बात है सर, प्लीज। तर मंडळी, आमच्या विनंतीला मान देऊन तुकरेटवाडीमध्ये महाराष्ट्राचे हे 3 लाडके नेते आलेले आहेत। पण नेते मंडळी आलेली आहेत म्हटल्यानंतर त्यांचा पाहुणचार आदरातिथ्य करायला आम्हाला वेळ लागणार ना, आणि त्यांची अशी इच्छा आहे की तुकरेटवाडीत आज मुक्कामी राहूयात। मग तर आम्ही विनंती करणार आहे की प्लीज तुम्ही आमच्या बरोबर राहा। उद्याच्या भागात सुद्धा आपण खूप गप्पा मारूयात। तर याच 3 लाडक्या नेत्यांच्या सोबत आपण भेटणार आहोत उद्याच्याही भागात, बघायला विसरू नका। चला हवा येऊ द्या।